महत्त्वाची बातमी मुंबई पालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि याआधी भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौकामध्ये जात अभिवादन सुद्धा केलेलं आहे। थोड्याच वेळात मुंबई पालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदभार आपला स्वीकारतील, अधिकृत घोषणा केली जाणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय हे सर्व नगरसेवक जे आहेत ते हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। या ठिकाणी अभिवादन केलं जाते। दुसरीकडे आपण बीएमसी मधली देखील दृश्य पाहतो, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर आपला पदभार स्वीकारतील। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। हुतात्मा चौकात देखील हे सर्व कार्यकर्ते पोहोचलेले होते आणि बीएमसीच्या संपूर्ण परिसरामध्ये देखील मोठी गर्दी आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून जी प्रतीक्षा होती ती म्हणजे मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण असणार। अखेर महायुतीकडून रितू तावडे या महापौर असतील तर संजय घाडी हे उपमहापौर असतील। केवळ अनौपचारिक घोषणा जी आहे ती घोषणा बाकी आहे आणि महायुतीच्या नेत्यांकडून आणि विशेष करून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। सर्व नगरसेवक दोन्ही पक्षाचे हुतात्मा स्मारकाच्या त्या ठिकाणी अभिवादन करून आलेले आहेत। आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 12 वाजता संपूर्ण सभागृहाला सुरुवात होईल आणि सभागृहाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 3 वर्ष 11 महिन्यानंतर अधिकृतपणे मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते आपल्याला खुर्चीवरती विराजमान झालेले पाहायला मिळतील आणि संपूर्ण 227 नगरसेवक जे आहेत ते आज सभागृहामध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळतील। मात्र महायुतीच्या नगरसेवकांकडून पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी केला जातोय। सर्व नगरसेवक जे आहेत ते आज भगवे पेटे परिधान करून जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत, कारण की गेल्या 40 ते 42 वर्षांनंतर भाजपचा महापौर जो आहे तो महापौर बसतो। याच्या अगोदरची आपण परिस्थिती बघितली तर युतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अनेक वेळा महापौर बसलेला आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे विरोधात बसणार आहे आणि केवळ काही मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यानंतर मुंबईच्या महापौरांची झालेली आपल्याला पालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला याचा निश्चितच आनंद आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतींची सत्ता या ठिकाणी बसलेली आहे आणि मुंबईकरांनी माननीय देवाभाऊंच्या विकासाला त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय आणि आज या ठिकाणी आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा अशा प्रकारचा आज क्षण आहे। मी आमचे मुंबईचे अध्यक्ष त्या ठिकाणी अमित साटम, आशिषजी, लोढाजी, आमचे सर्व मुंबईचे नेते देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि देवाभाऊंच्या विकासाला महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। कुठला आनंद अधिक आहे, म्हणजे भाजपचा महापौर बसतो आहे हा आनंद अधिक आहे की ठाकरेंचा पराभव अधिक आहे? नाही, तुम्ही आता चांगल्या क्षणी आमच्यात परत याला चांगलं की त्याला वाईट नका करू, आनंदाच्या बाबतीत बोलू। आणि ठाकरे सुद्धा काय आमच्या काय खानदानी दुश्मन नाही आहेत, आमचा राजकीय त्या ठिकाणी वैर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आम्ही सत्तेसोबत असू, आम्हाला मुंबईकरांचा विकास आहे। तुम्ही म्हणताय ठाकरे तुमचे वैर नाही आहे, मात्र तेच ठाकरे बोलतात रितू तावडे हा नाही, असं काही नाही आहे, तुम्ही नको तिकडे जाऊ नका। त्यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुती सोबत आहोत, आम्ही सारे मिळून मुंबईचा विकास करू। हो, रवींद्रजी यांनी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये घवघवीत यश मिळवलं। मुंबईत आमच्या अमित साटम अध्यक्ष, दोन्ही अध्यक्षांनी देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली घवघवीत असं यश मिळवलं। आता साहेब येतात पण तेच ठाकरे बोलतात रितू तावडे या गुजराती बहुल भागातून नाही, ठाकरे काही बोलो, आमच्यावर संस्कार आहे, त्यामुळे संस्कारीच आमची भाषा असेल आणि आम्हाला मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे। आम्हाला व्यक्तिगत हेवेदावे नको आहे, देवाभाऊंवर विश्वास ठेवलाय, आम्हाला विकास करायचा आहे। साहेब येतात, साहेबांची तर प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। मुंबई महापौर पदासाठी आज अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली।